माजी खासदार आनंद गीते यांनी भाजपावरती टीका केलेली आहे। भाजपानं गलिच्छ राजकारण केलं असं आनंद गीते म्हणतात। तर भास्कर जाधव नाराज नाहीत असं सुद्धा आनंद गीतेंनी सांगितलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचं सुद्धा गीते म्हणतात। तर माजी खासदार आनंद गीते यांनी भाजपावरती टीका केल्याचं बघायला मिळतंय। भाजपाने गलिच्छ राजकारण केल्याचं आनंद गीतेंनी सांगितलेलं आहे। शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज गुहागरात येत आहेत। गुहागरात आपण या ठिकाणी आलो आहोत। या सभेच्या ठिकाणी आपल्याबरोबर आनंद गीते साहेब आहेत। एकंदरीतच आपण विचारूया सर, एकंदरीतच शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज या ठिकाणी येत आहेत। एकंदरीत काय सध्या पुढची रणनीती असेल? आगामी लोकसभेच्या निमित्ताने ते कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे याने लोकसभा निवडणूक पूर्व अखंड महाराष्ट्रात जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं आहे। माझं भाग्य आहे या जनसंवाद दौऱ्याचा शुभारंभ माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघातून झाला आणि उत्स्फूर्त असा प्रकारचा पाठिंबा रायगडमधल्या जनतेनं दिला। दृष्ट लागावी अशा प्रकारचे विराट मेळावे संपन्न झाले। आज शृंगार तळीवरती गुहागर विधानसभा मतदारसंघाचा मेळावा संपन्न होतोय 11 वाजता आणि दुपारी 2 वाजता हा मेळावा आझाद मैदान दापोली येथे होणार आहे। उत्स्फूर्त असा पाठिंबा जनतेचा आहे। एक सुसंस्कृत नेता, सभ्य नेता म्हणून उद्धव साहेबांची प्रतिमा आहे आणि ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पक्षानं सत्तेचं गलिच्छ राजकारण केलं सत्ता मिळवण्याकरता, या महाराष्ट्रानं इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं। म्हणजे काँग्रेसनं सुद्धा कधी नीचपणा केला नाही सत्तेकरता, त्याच्याही पेक्षा नीच आणि गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। कॅमेरामन अमय सुर्वेसह राजन चव्हाण, पुढारी न्यूज, गुहागर।